मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण आता तुंडला स्टेशनवर उतरलेलो आहे. तर आपला आजचा 6वा दिवस आहे. काल रात्री आपण वाराणसी स्टेशनला होतो आणि आता आपण तुंडला स्टेशनला उतरलेलो आहे. तर आज आपण पूर्ण आग्र्याचा ताजमहल बघणार आहे. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा मित्रांनो, हे आपली मंडळी उतरलेली इकडे. इथून आपली आता बस आहे मथुरेला. ही ट्रेन होती आपली बनारस नवी दिल्ली बलिया. चला मित्रांनो, इकडे बघा आपली आता इथून AC बस आहे तुंडला स्टेशनपासून. सगळीजणं बॅगा ठेवतात, अर्धी जणं आतमध्ये जाऊन बसलेले आहेत. तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट रूमवरती. चला मित्रांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ट्रेनमध्ये एकदम मोठी ट्रेन सारखीच आहे बघा बस. चला मित्रांनो, इकडे आता आपण उतरलेलो आहे आणि आपण इकडे असे रूम घेतले. तुम्ही बघू शकता असे रूम आहेत आणि मंडई आपली सगळी थकल्यात. रूममध्ये फ्रेश होतील आणि मग फिरायला निघू. ही आपली बस आहे. नमस्कार मित्रांनो, बघा असा वरचा पूर्ण एरिया घेतलेला आहे आपण. एका रूमामध्ये 3 जण आहेत. तुम्ही बघू शकता असे रूम आहेत. अजून लाईट वगैरे चालू केलेली नाही. हा संडास बाथरूम आहे. मथुरेमध्ये आपण रूम घेतलेले आहेत आणि असे रूम आहेत. आणि इकडे आपली मंडळी आलेली आहेत. आता आपण फिरणार आहे. मथुरेतले 4-5 पॉईंट आहेत ते कव्हर करणार आहेत. आता दुपारचे 2:30 वाजत आलेले आहेत आणि आपण आता इथं फिरायला सुरुवात करणार आहे. चला मित्रांनो, इकडं आल्यानंतर आता आपली जी लोकल गाडी आहे ती जात नाही. तुम्ही बघू शकता सकाळपासून ही गाडी आपल्या जोडीलाच आहे. आणि आता इथल्या लोकल लोकांचा पण धंदा व्हायसाठी त्यांच्या या गाड्या असतात. प्रत्येक जागेवरती असाच रूल असतो. तुम्ही बघू शकता इथे आता आपण या रिक्षा केलेल्या आहेत. ती पर पर्सन 100 रुपये आहे. 30 किलोमीटरचा तिचा प्रवास होतो जाऊन येऊन. तर चला याच्यामध्ये आपण आता सर्व लोकल देवदर्शन करणार आहेत. पूर्ण मंडळी सर्व ग्रुप आपल्या जोडीलाच आहे आणि त्यांचा सर्व काही गोष्टी आपण एकत्रच करणार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे परत बाई इथे येऊन घेतली. बघा इथं पण घेतली, काय खरा नाही. बेकार काम आहे ह्याचा. कोंबा कोंब बाजूला घ्यायला आहे. नाही चला चला मित्रांनो, बघा असा रस्ता आहे बघू शकता. चला मित्रांनो, आता आपण असा आपल्याला ऑटोवाल्याने इकडे सोडलेलं आहे आणि आपण चालत चाललोय. बघा मित्रांनो, अशी चालत चाललेली आहे सगळी. आजूबाजूला सगळे स्टॉल लागलेले आहेत. तर मित्रांनो, इकडं बघू शकता सर्व बसलेत. राधे राधे. ही परिक्रमा चालू आहे आपली गोवर्धन पर्वताला.
चला मित्रांनो बघा, इकडे परिक्रमा चालली आपली पूर्ण. मित्रांनो हा राधाकुंड आहे, तुम्ही बघू शकता. आपली मंडळी आहे सगळी. मित्रांनो भरपूर चालून झालेलं आहे आता आपलं, बघू शकता. राधे राधे. मित्रांनो बघा, इथं मदन मोहन मंदिर लागलेलं आहे. आपली मंडळी पुढे गेली. थोडा पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे ललिता कुंड लागलेला आहे. बघू शकता मित्रांनो, हा ललिता कुंड आहे. मित्रांनो इथं राधा गोविंदजी मंदिर लागलेलं आहे. हा बघा, आणि इकडे पुढे भजन चालू आहे. बघा मित्रांनो, इकडे कशी परिक्रमा मारली जाते, किती श्रद्धा आहे. आणि इकडून आता आपले दुसरी मंडळी पण यायचे, थोडीशी मागे राहिलेली, तुम्ही बघू शकता, येईल आता. हे बघा मित्रांनो, आपली पुढची मंडळी आहे. हे गोवर्धन पर्वत परिक्रमा चालू आहे. तुम्हाला सांगितलेलंच आहे, ही परिक्रमा 3 किलोमीटरची आहे. राधा माधवजी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर चला पुढे आपला मित्रांनो हा बघा श्यामकुंड, हा पण एक मेन पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये असं मंदिर आहे आणि भरपूर लोक इथे प्रवचनाला बसलेले आहेत. तुम्ही बघा, इकडं बघू शकता तुम्ही, इकडं श्यामकुंडामध्ये प्रवचन चालू आहे. मित्रांनो हा बघा, कुष्ठमार्गीय श्रीनाथजीचं मंदिर आहे, रस्त्याला जाताना. आणि परिक्रमा आपली चालूच आहे. मित्रांनो इथे आपण आता गोपीनाथजी राधाकुंडमध्ये आलो. तुम्ही बघू शकता, आपण मागे तिकडून आलेलो तेव्हा दाखवलेलं तुम्हाला. आता त्याच्या कुंडाच्या या साईडला आलो. मित्रांनो परिक्रमा चालताना आता आपल्याला आपली एलआयची आहे आणि गंपू काका भेटलेलं आहे. बघितला, एक नंबर काम आहे. फुल चालतात बघा, एवढ्या वयामध्ये पण थकत नाही. मी थकलोय पण ते थकलेले नाहीत. तर बघू शकता तुम्ही, फुल शेतावरती कामं केल्याचा परिणाम आहे हा. मित्रांनो इकडे बघा, गोबीचे वडे आहेत, इकडे पनीर आहे. चल मित्रांनो इथे बघा, राधाकुंडाची पूजा केली जाते. बघा इकडे पण चालू आहे पूजा. त्या मंडळींची पूजा झालेली आहे, ही वेगळी झालेली आपल्यापासून. नमस्कार मित्रांनो, आता आपण गिरिराज महाराजांच्या मंदिराच्या इथे आलेलो आहे. तर चला या आपण गिरिराज महाराजांच्या मंदिरातून दर्शन करूया. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला गिरिराज महाराजांचं दर्शन होईल. तर तुम्ही आता समोर बघतच आहेत. तर चला आपल्या माध्यमातून तुम्हाला गिरिराज महाराजांचे दर्शन होत आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार मित्रांनो, आपण गिरिराज महाराजांच्या मंदिराचे दर्शन केल्यानंतर त्यांना परिक्रमा करत आहे. हे तुम्ही समोर बघा कसे भिंतीवरती पैसे चिटकवलेले आहेत. चला मित्रांनो, मानसी गंगा मंदिरात आपण आलेलो आहे.
हे बघा त्या जोडीला पूर्ण मंडळी आहे. इकडं मानसी गंगा मंदिर आहे. बालांना आले फुल फास्ट चालतोय बालांना बघू शकता. पूर्ण मंदिर परिसर आहे हा. राधे राधे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण जो देवाचे दर्शन केले ते हा मंदिर आहे. पूर्ण मंडळी आपल्या जोडीला. मित्रांनो इकडं गोवर्धन महाराजचं हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आमची एल्याची आई आलेली आहे बघा. इकडे सगळी मंडळी आल्यात. आपली अर्ध्यांचं दर्शन झालं, अर्ध्यांचा बाकी आहे. माझं पण दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गोवर्धन महाराजांचं मंदिर आहे हा. चला मित्रांनो आपलं आता लास्टचं दर्शन आहे हा. हां बालकिशन बघू शकता. चला मित्रांनो हे बघा इकडे यांचं दर्शन झालेलं आहे. आपण लेटच आहे सर्वांकडे. मित्रांनो बरसाना मंदिर तिथं आलेलं आहे आणि रात्र झालेली आहे आपल्याला. नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण तिथं राधाराणी मंदिरात चाललेलो आहे. मित्रांनो राधाराणीच्या मंदिरात जाताना खूप टाईम लागतो. खूप चालायला लागतो. बघा मंडळी बाकीची. आपल्या मित्रांनो आपण मंदिर परिसरात आलेलो आहे. आपल्या जोडीला आपली मंडळी आहे. बघू शकता. चला इथून आपण आता एंट्री केलेली आहे. बोलो राधे राधे. राधे राधे. मित्रांनो आपण आता राधाराणी मंदिरात आलेलो आहे. गर्दी बघा बघू शकता. बघा मित्रांनो कसा व्ह्यू आहे राधाराणी मंदिराचा. आणि इकडे बघा किती मंडळी बसलेली आहे. तुम्ही बघू शकता.